नमस्कार, मी ज्योती. खूप प्रेमाने स्वागत करते तुमचं घरची चव मनाची शांती या चॅनलवर. आजचा हा व्हिडिओ फक्त रेसिपीचा नाही, तर मनाशी संवाद साधणार आहे. आपण सगळे रोजच स्वयंपाक करतो, पण सांगायचं झालं तर आपलं मन कुठेतरी अडकलेलं असतं. कधी चिंता, कधी जबाबदाऱ्या, कधी आपण कुणाचं तरी मन दुखलेलं असतं, कधी कुणी आपलं तरी मन दुखलेलं असतं. असे न संपणारे विचार. आणि हे सगळ्यात जास्त कुठं साठतं माहिती का? तर आपल्या स्वयंपाकघरात. कारण स्वयंपाकघर हे फक्त अन्न बनवण्याची जागा नाही, तर ती आपल्या मनाची ही जागा असते. आपण दिवसभर जे विचार करतो ना, तेच विचार, तीच ऊर्जा हळूहळू स्वयंपाक करताना आपल्या हातातून, श्वासातून आणि विचारातून अन्नात उतरते. आणि हेच अन्न आपलं संपूर्ण कुटुंब दररोज खात असतं. जर अन्न घाईत, तणावात, अस्वस्थ मनाने जर बनवलेलं असेल तर मनावर थोडा भार येतो आणि शरीराला थकवा जाणवतो. पण जेव्हा आपण स्वयंपाक करताना क्षणभर थांबतो, श्वास शांत करतो, मन प्रेमाकडे वळवतो, तेव्हा तेच अन्न मनाला समाधान देतं आणि शरीराला हलकेपणाची अनुभूती देतं. आता मी तुम्हाला एक छोटा प्रयोग करायला सांगते. पुढच्या वेळी स्वयंपाक करताना 10 सेकंद थांबा, डोळे बंद करा, एक दीर्घ श्वास घ्या आणि मनात म्हणा, आज मी स्वयंपाक शांततेत करते. आज मी स्वयंपाक शांततेत करते. बस इतकंच. कुठलीही पद्धत नाही, कुठलाही मंत्र नाही, फक्त जाणीव. आणि म्हणूनच हे चॅनल काय बनवायचं, कसं बनवायचं हे सांगण्यासाठी नाही, तर इथे आपण बघणार आहोत सोप्या डाएट रेसिपी, पारंपरिक घरगुती रेसिपी आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे स्वयंपाकाला ध्यानात बदलण्याचा एक सुंदर अनुभव. कारण स्वयंपाक फक्त रोजचं काम नाही, तर ती आपण आपल्या कुटुंबासाठी मनापासून केलेली एक शांत साधना आहे. जर हा व्हिडिओ पाहताना तुमचं मन थोडं जरी शांत झालं असेल तर हे चॅनल तुमच्यासाठीच आहे. अशीच शांतता, अशीच जाणीव दररोज अनुभवण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि या शांत प्रवासात माझ्यासोबत राहा. स्वयंपाक करताना तुमचं मन जास्त कशात अडकतं? चिंता, जबाबदाऱ्या की थकवा? कमेंट्समध्ये नक्की सांगा. हे आहे घरची चव मनाची शांती, जिथे स्वयंपाकही ध्यान होतो.